नमस्कार मंडळी, मी आहे तुमची दर्शना फ्रॉम ॲग्री चॅलेंज आणि आज आपण बनवणार आहोत स्प्राउटेड रागीची भाजी म्हणजेच मोड आलेल्या नाचणीची भाजी। चला तर मग साहित्याकडे वळूया। स्प्राउटेड रागीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे स्प्राउटेड रागी तुम्ही बघू शकता। याला मी मोड आणून घेतलेला आहे। 8 तास जे आहे नाचणी मी भिजत ठेवली होती। 8 तास भिजवून झाल्यानंतर त्याला मोड आणायला ठेवलं आणि आता अशा पद्धतीने त्याला मोड आलेले आहेत। आता याची आपण भाजी बनवून घेऊया। भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे मोड आलेली नाचणी, स्प्राउटेड रागी, एक छोटा बारीक चिरलेला कांदा, राई, कढीपत्ता, लसूण, हळद, लाल तिखट। चला तर मग आपण नाचणीची भाजी बनवायला घेऊया। गॅसवर मी आता एक भांड ठेवलेलं आहे। आता मी यामध्ये घालणार आहे 1 चमचाभर ऑइल। तेल गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये घालूया राई, मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालणार कढीपत्ता, नंतर घालणार आहे लसूण। 2 पाकळ्या लसूण घेतली होती मी इथे। ते झाल्यानंतर लसूण थोडीशी भाजून झाल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत कांदा, बारीक चिरलेला कांदा, आणि याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे। हाडांसाठी खूप गुणकारक आहे। बघू शकता कांदा आपला परतवून झालेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे हळद, 1 टीस्पून हळद। हळद परतवून झाली की मग त्यामध्ये ऍड करायचं आहे लाल तिखट। आता मी ह्यामध्ये घालणार आहे ही रागी जी मगाशी मी तुम्हाला दाखवली नाचणी स्प्राउटेड, ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता तिला ह्यामध्ये घालायचं आहे। तिला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता आहे ना अगदी सोपी, तब्येतीसाठी सुद्धा चांगली। याला करायचं आहे मिक्स। मंडळी, नाचणी जी आहे ती हाडांसोबतच वजन कमी करतं, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर असतं, डायबिटीस साठी सुद्धा गुणकारक आहे, मेंदूसाठी फायदेशीर आहे, रक्तदाबावरती नियंत्रित ठेवतं। त्यामुळे रागीचा उपयोग तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये करू शकता। रागीची भाकरी खाऊ शकता, रागीचे पॅनकेक बनतात, रागीचं इडली बनते, खूप काही प्रकार बनतात। ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। आज तरी आपण स्प्राउटेड रागीची भाजी बघूया। आता ह्यावरती झाकण ठेवते। मी ह्यामध्ये अजून मीठ घातलेलं नाहीये। एक उकळी आली की मग मी ह्यामध्ये मीठ ऍड करणार आहे। आता ह्याला लीडने कव्हर करूया। रागीला उकळी आलेली आहे। आता आपण ह्यामध्ये मीठ ऍड करूया आणि मिक्स करून पुन्हा त्याला लीडने कव्हर करूया। अजून शिजली नाहीये, थोडीशी हार्ड आहे। थोडं पाणी ऍड करूया। थोडंसं मिक्स करून पुन्हा ह्यावरती लीड ठेवूया। चला तर मग आपण भाजीचं स्टेटस चेक करूया। बघू शकता भाजी जी आहे ती बनवून रेडी आहे, झालेली आहे भाजी।
ह्याला अगदी सुकवायचं नाहीये, थोडंसं कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. एकदम पातळही नाही आणि जाडही नाही, ही अशीच छान आहे. आता आपण गॅसला करूया बंद आणि भाजी सर्व करायला घेऊया. भाजीला आता आपण ह्या प्लेटमध्ये सर्व करूया. अगदी पौष्टिक. मंडळी, तुम्ही ही भाजी नक्की घरी करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ही कशी वाटते तुम्हाला, टेस्टला कशी आहे. सुपर हेल्दी आहे. ह्याला गार्निशिंग करूया कोरिएंडर सोबत. खूप छान. आणि भाजी बनवून रेडी आहे. आणि मी कशी विसरेन मंडळी, हा एक घास तुमच्यासाठी. चला तर मग पटकन करून बघा आणि मला नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. उद्या आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत